नमस्कार. मुंबई 24च्या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. आज आपले जे गेस्ट आहेत ते आहेत पोपट शेठ घाणवत. शिवम बिल्डर्सच्या नावाने ते आपलं कामकाज सांभाळतात. पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे ते आधारस्तंभ. तो कोणताही कार्यकर्ता असो किंवा कुरार विलेज गोरेगावमधलं कोणताही आम नागरिक असो, तो जर त्यांच्याकडे एखादी आपली व्यथा घेऊन आला तर पोपट शेठ हे आवर्जून त्याचे सगळे कामं करतात. कोणतीही बांधिलकी नाही. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना त्यांची ओळख करून घ्यायची. व्यवसायात आपले मग्न असलेले पण त्यांच्या मुलांची त्यांना अप्रतिम साथ मिळाली आहे अशा यशस्वी एक सामाजिक कार्यकर्ता, पण रिपाईचं काम करताना त्यांना यशाचे काही त्यांनी शिखरे गाठली असतील, पण त्यांना संकटांनाही काही सामोरं जावं लागलं. असे काही काम करताना आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. तर जाणून घ्या त्यांच्याचकडनं त्यांच्या सगळ्या यशाच्या पायऱ्या. पोपट शेठ नमस्कार. नमस्कार. पोपट शेठ, तुम्ही आम्हाला आज आमच्या दर्शकांना मुंबई 24च्या तुमच्या आयुष्यात तुम्ही 1965 साली मुंबईत आलात. त्या दिवसापासून ते 2000 आज आपण 13 मध्ये डिसेंबरमध्ये आहोत. ठीक. तर वेगवेगळ्या घडामोडी तुमच्या आयुष्यात घडल्या असतील अनेक. तर त्याबद्दल आम्हाला जरा सांगा. मला असं वाटतं, मी 10वीपर्यंत शिक्षण घेऊन परिस्थितीच्या अभावी पूर्ण शिक्षण शिकू शकलो नाही. मग मी 1965 साली मुंबईमध्ये आलो. आल्याच्या नंतर छोटे मोठे कामं करायला सुरुवात केली. त्या माध्यमातून मी उद्योगधंद्यामध्ये 1970-69 पासून वळलो आणि छोटे छोटे उद्योग करत मी आज जमिनीचे व्यवहार करत आलो. जमिनीचे व्यवसाय केले. त्या माध्यमातून मी माझ्या मुलांना, माझी 3 मुलं, 1971 साली माझं लग्न झालं. अच्छा. आणि मला 1972, 77 आणि 80 झाली अशी 3 मला मुलं झाली. आणि त्या मुलांचं मी डबल ग्रॅज्युएट 3 मुलं असून त्या 3 मुलांना मी एक मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर प्लस MBA केलेला, ऑस्ट्रेलियामधून शिकवलं. त्याच्यानंतर टेकशास्त्र ही कंपनी त्याची अमेरिकेशी टाईप काम करत आहे, आजही काम करत आहे. आणि दुसरा मुलगा हा मुंबईमध्ये MBA करून त्यांनी पुण्यामध्ये बिल्डिंगचा व्यवसाय त्याचा चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि माझे मित्र विजय साळसकर यांनी त्यावेळेला मुंबईमध्ये असणाऱ्या क्राईमच्या बाबतीमध्ये जो त्रास मी भोगत होतो त्या त्रास मुलांना होऊ नये म्हणून त्या उद्देशाने सांगितलं की सेठ, तुमचा हा जो राज आहे घनवट, याला पुण्याला तुम्ही दुसऱ्या ठिकाणी व्यवसायाला पाठवा, अन्यथा इथलं राजकारणामध्ये काही होऊ शकतं. म्हणून मी त्याला तिकडं पुण्याला आमचे आमदार राजगुरुनगर खेड आळंदी मतदारसंघातले नारायणराव पवार माझे मित्र होते, त्यांच्याकडं त्या भागामध्ये त्याला काम करायचं प्रथम मी सुरुवात केली. आणि मुलगी ही डॉक्टर असून तिची पुण्याला 2 ठिकाणी MRI सेंटर ती सांभाळते. जावई डॉक्टर आहे. अशा प्रकारचा मी माझ्या पारिवारिकमध्ये माझ्या पत्नीचा मला चांगल्या प्रकारे सहभाग आणि मदत आणि पाठिंबा असल्यामुळं मी इथपर्यंत आणि काही लोकांना बरोबर घेऊन जे चांगल्या प्रकारचं काम करण्याची माझी जी सद्भावना असते, तर असेच सद्भावनेमधले काही तुमच्यासारखे जे निवडक लोक आहेत अशा लोकांना बरोबर घेऊन मी इथपर्यंत पोचलो आहे. त्याच्यामागं मोठी माझी खूप विपरीत परिस्थितीतून मी इथपर्यंत पोचलेलो आहे. मला अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागलं. आणि त्या अडीअडचणी पुण्यामध्येही ज्या वेळेला आमच्या भागातील नारायणराव पवार जे आमदार आहे, 20 वर्ष ते आमदारकी केली, त्यांनाही प्रत्येक निवडणुकीमध्ये मी सातत्यानं ते गोरगरिबांचे आमदार असल्यामुळं सातत्याने त्यांना मदत करत आलो. आणि त्या माध्यमातून मी तिथं काम केलं आणि अनेक शाळांना, शैक्षणिक संस्थांना तिथं मदत केलेली आहे. आणि तिथं माझ्या दुसऱ्याही अनेक पतसंस्था आहेत, त्या पतसंस्थाच्या माध्यमातून लोकांना तिथं मी मदत करत आलेलो आहे. मुंबईमध्ये माझी पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना, ज्यांना कोणीही आर्थिक स्थितीची मदत करत नाही अशा लोकांना मी मदत करत आलो. अनेक ठिकाणी मालाडमध्ये, मुंबईमध्ये राहत असताना जमिनीचा व्यवसाय असल्यामुळं मी माझ्या अनेक ठिकाणी 1980 पासून माझे इथं जे काही लोकांचे, चांगल्या वरिष्ठ लोकांचे, राजकीय लोकांची हित संबंध जुळले गेले, त्या लोकांशी हित संबंधांच्या माध्यमातून त्या वेळेला ते लोक ज्या काही लोकांच्या अडीअडचणी असतील, स्लम एरियामध्ये मी राहत असताना कुरार विलेज मालाड पूर्व तिथं स्लम एरियामध्ये जे असणारे नगरसेवक चंद्रकांत वाडकर होते त्यावेळेला. आणि त्या वाडकर आणि गजानन कीर्तीकर आमदार असल्यामुळं
त्यावेळेला त्या विभागामध्ये मी स्थानिक असल्यामुळं ते मला सांगायचे तुमची इथं जागा आहे त्याच्यावर आम्हाला शौचालयाला जागा द्या. त्या ठिकाणी अशी 150 शौचालयाला वेगवेगळ्या ठिकाणी मी जागा दिलेली असून आजही ती शौचालयामध्ये पब्लिक जात येत आहे आणि शौचालयाच्या माध्यमातून त्यांची तिथं सोय होत आहे. दुसरं मी पाण्यासाठीही लोकांच्या टेकडीची जागा जर असेल तिथं पाणी चढत नाही म्हणून पंप हाऊससाठी जागा दिली आणि विनामूल्य जागा दिलेल्या आहेत आम्ही सर्व. त्याच्यानंतर आपापाड्यामध्ये जवळजवळ 2 लाख लोक लाईट म्हणजे पॉवर हाऊससाठी जागा दिली आहे आणि त्या माध्यमातून लोक लाईटचा वापर करत आहेत त्या भागामध्ये. तशाच मुंबईमध्ये मालाडमध्ये जिजामाता शाळा आहे, सईबाई शाळा आहे, नूतन विद्या मंदिर, आदर्श विद्या मंदिर आणि क्वीन मेरी अशा अनेक शाळांमध्ये मी मदत केलेली आहे आणि शाळेंमध्ये मी संचालक म्हणून काही काम करत आहे आणि त्या शाळेचा विकासही त्या पद्धतीने 2,000 3,000 मुलं आजही गोरगरिबांची झोपडपट्टीमध्ये शिकत आहे. ह्या गोष्टीची जाणीव ठेवून मी आजही माझ्याकडे येणारा जो गरीब असतो कुठं 5,000 डोनेशन असेल तर मी 1000 रुपया डोनेशनमध्ये त्या मुलांना ॲडमिशन मिळवून देतो. कारण मी त्या संस्थेशी निगडीत असल्यामुळं किंवा त्या संस्थेंना मदत करत असल्यामुळं अशा गोरगरीब मुलांना त्या माध्यमातून शिक्षण घेण्यामध्ये मी प्रोत्साहन देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षको, याही काळात पोपट शेठ सारखे माणसं आहेत ज्यांनी मुंबईत आपली जमीन विनामूल्याने शासनाला दिलेली आहे. कमालची गोष्ट आहे. पोपट शेठ, अजून एक सांगा, तुम्ही जातीने मराठा, त्यात माळकरी, मग तुम्ही रिपाई पक्ष का बरं निवडला? म्हणजे तुम्हाला रामदासभाई आठवले यांच्या काय गुण असे दिसले किंवा रिपाई पक्षाचा जो एखादा अजेंडा आहे तो तुम्हाला एवढा भावला की तुम्ही म्हणजे आपली जात सोडून तुम्ही दलितांची सेवा करणं किंवा दलितांसाठी झटणं हे तुम्ही ठरवलं, असं का? वास्तविक पाहता आज देशामध्ये खरोखरच गरिबी एवढी आहे की त्या गरिबीचा खरंच खालच्या थरामध्ये जर विचार केला तर मी त्या ठिकाणापासून इथपर्यंत पोहोचलेलो असल्यामुळं मला त्या गोष्टीची जाणीव आहे. आणि त्या जाणीवेच्या माध्यमातून ह्या लोकांना सहकार्य कसं कळकळीने केलं पाहिजे, त्यांना पुढं येण्यासाठी मार्ग कुठले कुठले अवलंबले पाहिजे किंवा ते अवलंबत असताना माझ्याबरोबर मी कोणाला मदत केली पाहिजे का तो माणूस खरोखरच जनतेसाठी निस्वार्थीपणाने काम करणार आहे, अशी व्यक्ती माझ्या अनेक पक्षाच्या मोठ्या मंत्र्यांपासून तर सर्व आमदार नगरसेवकापर्यंत माझी ओळख आणि परिचय आणि चांगली मैत्री असूनही त्यातील प्रत्येक पक्षातील चांगल्या लोकांना मी जिथं जिथं त्यांना योग्य प्रकारे मदत अशी आहे माझ्याकडून झाली असेल किंवा मी लोकांसाठी केली असेल त्या माध्यमातून मी आतापर्यंत जनतेची सेवा करत आलोय आणि त्या सेवेच्या आधारावरच मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणूनच मी शिवसेना असो, बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, म्हणजे सर्व पक्षाच्या लोकांचे जे वरिष्ठ चांगले लोक आहेत, मग रामनाईक साहेब असोत, राम पांडगळे साहेब असोत की रामदास कदम असोत की आमचे रामदास आठवले साहेब असोत, हे चारही राम एकत्र केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल की हे चारही रामांमध्ये तीच गोष्ट आहे जी त्या रामदास आठवले साहेबांमध्ये आहे. पण मग तुम्ही जेव्हा कारण तुम्हाला रामदास आठवलेजींनी तुम्हाला पदे पण दिली रिपाईमध्ये, वेगवेगळे तुम्ही पदांवर आज रुजू आहात, तर ते काम करताना तुम्हाला असं जाणवलं का की रिपाई, कारण मी रामदास आठवलेजींकडे जेव्हा जातो तेव्हा त्यांच्याकडे जनसागर बसलेला असतो, तर त्यात असं दलितांना वोट करणारे लोक असतातच, पण 10% असे लोक असतात जे वेगवेगळ्या लोकांना किंवा पक्षांना काम करतात. पण रामदास आठवलेजी त्यांना म्हणतात नाही बाबा तू एखाद्या अमुक पक्षाचा असेल तर मी तुला मदत करणार नाही, असं मी बघितलं नाही. तीच प्रथा मी तुमच्याकडेही बघतो, असं का? म्हणजे याचं रहस्य काय आहे? तुम्ही असं का करता? खरोखरच निस्वार्थीपणाने जर समाजसेवा करायची जर असेल तर प्रथम जात आणि धर्म आणि पक्ष हा विषय त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यामध्ये एकच येतं की समोरचा माणूस अडचणीत आहे, त्याला मदत काय करायला पाहिजे किंवा त्याला मार्ग योग्य कुठला दाखवला पाहिजे की त्या मार्गातून त्याचं पुढचं भवितव्य चांगल्या प्रकारे चालेल. मग शिक्षणाचा असो, कुठल्याही प्रकारचं जी माणसावर येणाऱ्या यातना असो त्या यातना दूर करण्यासाठी मग सर्व लोकांबरोबर मी राहून ह्या प्रकारे करत आलोय. म्हणून मला वाटतं की जो गरीब असतो त्याला खूप यातना असतात किंवा त्यांच्यावर आलेली संकट अनेक प्रकारची असतात आणि ती संकट सगळेच लोक निवारण करतात अशातलं काही नाहीये. परंतु मला त्या गोष्टीची गरज नाहीये, कारण मी एक माळकरी माणूस आहे आणि माळकरी माणूस असा असताना मराठा माणूस आहे. आणि आठवले साहेबांनी 2012 मध्ये जानेवारीमध्ये मला पुण्याला असताना फोन करून इथं बोलून घेतलं की मी महायुतीच्या माध्यमातून माझ्या महानगरपालिकेमध्ये काही आम्हाला जागा भेटल्या निवडत, त्याच्यामध्ये तुमच्या बाजूला एक असणारी क्रांतीनगरची वार्ड क्रमांक
35 मधली जागा माझ्या महायुतीच्या माध्यमातून आलेली आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही मला उमेदवार म्हणून तिथं आवश्यक आहे, म्हणून तुम्ही आमच्या पक्षामध्ये येऊन तुम्ही तिथून निवडणूक लढवावी असा त्यांचा मानस होता. पोपट शेठ, निवडणुकांचं तुम्हीच सांगितलं. 2012 साली तुम्ही उभे राहिलात, तिथे रेकॉर्ड मतदान तुमच्या भागात झालं. तेव्हा केवळ 800 मतांनी, मला असं वाटतं तुम्ही काहीतरी 700 मतांनी पडलात तुम्ही. पण एवढं रेकॉर्ड मतदान तुमच्या बाजूनी होऊन असं काय घडलं की तुम्हाला तिथे तिकीट तुमचं म्हणजे तुम्हाला पडावं लागलं? असं काहीतरी राजकीय तिथे विश्लेषण बदलली? खरी परिस्थिती 20 वर्ष तो काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा भाग आहे आणि तो खूपच अतिदुर्गम ठिकाणी म्हणजे डोंगर, नाले आणि झोपडपट्टीने एवढा व्यापलेला आहे का तिथं लोकांना म्हणजे आजही रस्त्यावरून गटर वाहतात अशी परिस्थिती तिथली आहे. आणि तो भागामध्ये उभं राहणं, तिथे दलित लोक जास्त राहतात, उत्तर भारतीय लोक जादा राहतात आणि बाकी समाज थोडा, मराठी समाज थोडासाच आहे. तरी पण तिथं मला आज 6544 मतं मिळाली. जे मी समाजामध्ये पूर्वीचं केलेलं, त्या लोकांनी पाहिलेलं काम आहे, त्या भागामध्ये मी केलेल्या म्हणजे ज्या वेळेला 1987 असो, 89 असो किंवा 1993 असो, दंगलीच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या मी मदती समाजामध्ये केलेल्या आहेत. ज्या वेळेला शिवाजीनगर आप्पापाड्यामध्ये पाणी 2005 साली ज्या वेळेला पावसामुळं तिथं नाले भरून घरं वाहून गेली, त्यावेळेलाही लोकांना मी स्वतः घरी जाऊन चांगल्या प्रकारची अन्नधान्यापासून तर खाण्याच्या पदार्थ आणि राहणीमानाची व्यवस्था तिथं त्या भागात माझ्या जमिनी असल्यामुळं त्याच्यावर मी त्यांची करून दिली. त्यामुळं तो समाज मला ओळखत होता, ते भागातले लोक मला ओळखत होते. म्हणून मला एवढं म्हणजे आज खरं जर पाहिलं तर सगळ्यात जास्त विरोधी पक्षाला मिळालेलं मतदान हे आजच्या इतिहासामधलं क्रांतीनगरमधून मिळालेलं आहे. प्रेक्षक हो, क्रांतीनगरमध्ये जास्त करून मायनॉरिटी कम्युनिटी आणि उत्तर भारतीय लोकांचं वास्तव्य आहे. तिथून एक मराठा माणूस उभं राहणं आणि तिकडनं निवडून येणं, जवळ निवडून येणं, हे फार मोठी गोष्ट असते. असे ग्रेट पोपट शेठ आहेत, त्यांच्याशी चर्चा अशी सुरू राहील. वेळ झाली एका ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24. क्या आप जानते हैं कि आजकल गहने की कीमत सेल्समैन ही क्यों बताता है, सोने पे क्यों नहीं लिखा होता? पता नहीं सर. कई ज्वेलर्स तो अपने इश्तिहारों और एडवर्ट्स में मेकिंग चार्जेस भी लिख देते हैं, लेकिन मजाल है कि सोने का दाम लिखे हैं. साबुन और चीनी के दाम तो सामने दिखते हैं, लेकिन गहनों पे दाम नहीं लिखा होता. क्यों मालूम? क्योंकि अगर गहनों पे लिख दिया जाएगा तो कीमत बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचती है. इस आंदोलन की गूंज हर शहर, हर गांव, हर घर तक पहुंचनी चाहिए, ताकि हम सभी को सबसे शुद्ध सोना सही दाम पर मिले. Thank you. My Gold, My Right, a movement initiated by Kalyan Jewelers. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. गप्पा सुरू आहेत पोपट शेठ घनवट यांच्याशी. पोपट शेठ, उद्या 6 डिसेंबर दलितांसाठी तो फार मोठा दिवस, पूर्ण भारतीयांसाठी. कोर्टाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्मारकाची जागा इंदू मिल मध्ये दिलेली आहे. पण आपण बघत आहोत की प्रत्येक पक्षातले जे दलित नेते आहेत ते त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादीतनं विजय कांबळे असतील, त्या आठवले साहेब असतील, जावडेकर असतील, वेगवेगळे जे लोक आहेत,
तर तुम्हाला काय सांगायचं याच्यात की इंदू मिल ही खरी कोणी याची चळवळ सुरू केली आणि त्यावर कसं याचं राजकारण घडलं? आज खरं पाहता मी आठवले साहेबांकडं खरोखरच 20 वर्ष त्यांच्याबरोबर मी राहिलो असल्यामुळं त्यांच्या पूर्ण वागण्याची जाणीव मला आहे. ते समाजाला बरोबर कसे घेऊन जातात, गोरगरीब दलित समाजांना आणि सगळ्या पक्षाच्या सर्व जाती धर्माचे लोक जे आहेत गोरगरीब लोकांना ते बरोबर घेऊन जातात. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये सगळ्या जातीच्या आघाड्या बनवलेल्या आहेत. मराठा आघाडी आहे, उत्तर भारतीय आघाडी आहे आणि त्याच्यानंतर मुस्लिम फोरम आहे. अशा प्रकारे सर्व टाईपच्या त्यांनी आघाड्या बनवून सर्व जे भारतामध्ये सर्व धर्म समभाव आणि त्यामुळं हा त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार मनामध्ये ठेवला होता की सर्व समाजाला बरोबर घेऊनच आपण निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो, अन्यथा एका विषयातून आंदोलन होऊ शकतं परंतु निवडणुकीला सामोरं जाणं अवघड पडतं. म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने इंदू मिलचा प्रश्न हाताळला आठवले साहेबांनी, मी आल्याच्यानंतर 2 वर्ष झाले त्यांच्याबरोबर नित्यनियमाने जे कार्यक्रम होतात त्यांच्याबरोबर असतो. त्या वेळेला त्या घडामोडीतून ज्या वेळेला गेल्या वर्षी 2012 साली 29 डिसेंबरला दिल्लीला आम्ही इंदू मिलच्या बाबतीमध्ये आंदोलन केलं. त्या आंदोलनाला 15 ते 20 हजार लोक होते आणि त्या परिस्थितीतून त्यावेळेला पाहिल्याच्या नंतर मग पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांच्या कानी हा विषय घातला. पवार साहेबांनी ताबडतोब त्याच दिवशी आनंद शर्मा जे त्या प्राधिकरणाचे मंत्री आहेत त्या मंत्र्यांशी चर्चा करून आणि तो विषय हाताळून त्यावेळेला आठवले साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यावेळेला त्या दबावाखाली त्यांच्या त्या येणाऱ्या प्रेशरखाली त्यावेळेला 5 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी ती जागा इंदू मिलची जाहीर केली. परंतु हा जो प्रश्न होता हा आठवले साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. बाकी श्रेय कोणी मागू घेऊ, त्यांना काही नाही. त्यांचं एकच म्हणणे आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं. आमचंही म्हणणं तेच आहे. कोणी त्याच्यामध्ये प्राधान्य घ्यावं तो विषय नाही आहे. परंतु खरोखर जर आठवले साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं करून आणि ती आंदोलनं इंदू मिलसाठी केलेली आहेत हे मात्र जगजाहीर आहे आणि आपल्या पत्रकारांना सर्व माहितीच आहे की खरोखर आंदोलनं कोण करतं, कशासाठी करतो आणि त्यांचा मागचा हेतू काय आहे हा चांगल्या प्रकारे सगळ्यांनाच माहिती आहे. पोपट सेठ, मी गोष्ट करतो 1990च्या आसपास सालाची, जेव्हा शरद पवारांनी रामदासजींना म्हटलं होतं की मी तुम्हाला 1/3 ऑफ तुम्हाला सरकार बनवण्याची, जर आमचं सरकार आलं तर मी तुम्हाला 1/3 नेते आणतो, तेव्हा सगळे तुमचे जे RPIचे इतर पक्ष आहेत 8 ते सगळे एकत्र आले. ते फक्त प्रकाश आंबेडकर हे थोडेसे वेगळे, त्यांच्या हट्टामुळे ते बाहेर पडले होते. जर त्या काळी ते जर एकत्र तुमच्याबरोबर राहिले असते तर आज RPI हा फार मोठा स्ट्रॉंग पक्ष झाला असता. मग त्यांना शिवसेनेकडे किंवा काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे वाट बघावी लागली असती, तिकिटांसाठी असो मग कोणत्याही कामांसाठी असो. तर तुम्हाला ते एक राजकारण कसं वाटतं की आजही तुम्हाला वाटतं का की जर हे सगळे एकत्र आले तर RPI एक पूर्ण फोर्स होऊ शकते, एक डॉमिनंट फोर्स होऊ शकते? आता ह्याच्यामध्ये 1990 साली ज्या वेळेला सर्व रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकत्र यावं ह्या उद्देशाने आठवले साहेबांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये खरोखरच ते जर यशस्वी झाले असते तर जे मायावतींनी जे मुख्यमंत्री मायावती झाल्या त्या बहुजन समाजवादीच्या पार्टी आणि दलित लोकांच्या नावावरून त्यांनी पक्ष जो तयार केला, परंतु सर्व धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी त्या पद्धतीने ते काम केलं आणि त्याच प्रकारे ही जी सत्ता यांची RPIची आज आली असती तर आज कोणाकडे जाण्याची गरज नसती आणि आज खरोखर जर बघितलं असतं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे प्रकाश आंबेडकर आणि आठवले साहेब हे झालेले असते. त्याप्रमाणे आज ही परिस्थिती यांच्या हातात असूनही फक्त यांच्या गटबाजीमुळं ही जी जनतेची दानादान फक्त युगो हा दोघांमध्ये असणारा शब्द काही लोकांमध्ये असणारा, मी म्हणत नाही आठवले साहेबांमध्ये बिलकुल युगो नाहीये. ते त्यांनी कोणाशीही कुठल्याही प्रकारचे आजपर्यंत त्यांनी खरोखरच एक भोळ्या शंकरासारखी भूमिका त्यांची आहे की कोणी जवळ समोर आला तर त्याचं काम करायचं आणि त्याच प्रकारे प्रत्येक पक्षातल्या मध्ये कधीही त्यांनी राजकारण केलेलं नाहीये आणि स्वार्थासाठी तर निश्चितच त्यांनी केलं नाही. मी त्यांच्या घराजवळचा एकदम जवळीक असणार
असणारा पैकी एक मित्र होतो म्हणून मी पक्षात आलो आणि ते मराठा आघाडीचा मला त्यांनी महाराष्ट्राचा एक व्यापारी आघाडीचा अध्यक्ष बनवलं, मुंबईचा उपाध्यक्ष आहे, पुण्याचा संपर्क प्रमुख, एवढी पदं देण्याच्या मागं की सर्व समाजाला तुम्ही आतमध्ये आणावं अशा उद्देशाने हे सगळं त्यांनी आता एक व्यूहरचना केलेली आहे. त्या व्यूहरचने माध्यमातून आज ते शिवसेना आणि बीजेपी यांच्याबरोबर महायुतीमध्ये काम करत आहेत बाळासाहेबांच्या म्हणण्यामुळं. आणि आज उद्धवजी आणि गोपीनाथ मुंडेजी असोत किंवा विनोद तावडेजी असोत, ह्या लोकांची त्यांना निश्चित चांगल्या प्रकारे गरज भासते. कारण जो दलितांवर राजकारण सर्व आज आहे आणि ते सर्व जास्तीत जास्त जे दलित आहेत आठवले साहेबांच्या मागं आहेत. आज जी परिस्थिती आहे म्हणून आठवले साहेबांना त्यांनी राज्यसभेचं वर जर घेतलं आणि राज्यसभा जर त्यांना दिली तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये असणारी 10-12% जी दलित लोकांची जी मतं किंवा अनेक त्यांचे प्रिय लोक आहेत, अनेक समाजातले लोक त्यांना प्रिय मानतात, असे समाजातले लोक त्यांना जवळून येऊन त्यांच्या माध्यमातून त्या दोन्ही पक्षांना त्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून त्या माध्यमातून त्यांनी आज आठवले साहेबांना राज्यसभेवर घ्यावं अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. पोपट सेठ, तुम्ही एवढे सामाजिक कामं करतात, तुम्ही मूळ बिल्डर, 65 सालापासून तुम्ही जे 70 सालापर्यंत जी नोकरी केली आणि मग त्याचं तुम्ही गुजराती मारवाड्यांकडे काहीतरी नोकरी केली आणि आम्ही तुमचा बायोडेटा वाचत होतो आणि 71 सालापासून तुम्ही जो जमीन घेण्याचा वगैरे जो बिझनेस सुरू केला छोट्या प्रमाणात, ते सगळं करताना म्हणजे जमीन मुंबईत 71 सालीपासून घेणं थोडंफार ते आत्तापर्यंत, कारण हा एक म्हणजे जमीन माफिया पण भूमाफिया ज्याला आपण म्हणतो ते पण एक्झिस्ट आहेत मुंबईमध्ये. तर तुम्हाला अशी काही संकट तर भयंकर आली असतील या सगळ्या याच्यानं, त्यात अंडरवर्ल्ड असतील, पॉलिटिशियन्स असतील, लोकल पोलीस असतील, दबाव आणण्याचा प्रयत्न तुमच्यावर करण्यात आला असेल, तर तुम्ही या सगळ्या संकटांवर मात कशी केली? आता मात अशी, मी सामाजिक काम करत असताना अनेक चांगल्या लोकांशी माझे संबंध आले. मग त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब असोत, आजही त्यांच्याशी माझं घरोब्याचे संबंध आणि चांगले संबंध आहेत, जवळून ओळखतात मी काय आहे काय नाही. अनेक पोलीस अधिकारी असोत किंवा त्याच्यामध्ये विजय साळसकर होते पूर्वी, त्या विजय साळसकर माझे फॅमिली मित्र होते आणि त्यांच्यावर अनेक प्रकारची संकट आली, त्या संकटांमध्येही मी त्यांना साथ दिली. त्याप्रमाणे त्यांनी माझ्यावर येणाऱ्या सगळ्या सर्व संकटांमध्ये सत्यस्थिती पाहून मला त्यांनी मदत केलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला अनेक लोकांनी ह्या जमिनीच्या व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे, मग त्याच्यामध्ये एक्स्टॉर्शनवाले असोत की त्याच्यामध्ये खंडणी घेणारे म्हणजे एक गुंड असोत की अनेक त्याच्यामध्ये गँगवॉरवाले असोत, अशांचा मला खूप त्रास झालेला आहे. आणि त्या माध्यमातून मला 1990-91 मध्ये मला पोलीस संरक्षण 2 वर्ष होतं, मला गुंड लोकांचे फोन यायचे. अशा प्रकारच्या माध्यमातून माझं सगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या लोकांशी संबंध आले. आणि समाज ज्या वेळेला स्वतःवर संकट येतात त्यावेळेला माणूस आपल्याला मदत करणारा माणूस शोधतो, तो प्रामाणिक माणसाकडे त्याप्रमाणे मी पोहोचत गेलो. त्या माध्यमातून अनेक माझ्याकडं जवळजवळ चांगले लोक मला भेटत गेले. त्या माध्यमातून त्या लोकांच्या खरोखरच आशीर्वादानं किंवा मी त्यांना मदत केलेल्याच्या ह्याच्यामुळं मित्रत्वा खातर एकमेकांमध्ये मिसळून राहिल्यामुळं आणि सामाजिक कार्य त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या उद्देशाने मी करत असल्यामुळं मला ते मदत करत आले आणि माझा तो प्रामाणिकपणा त्यांच्या निदर्शनात आल्यामुळंच ते मला मदत करत आलेले आहे. तर त्याच्यामध्ये आजही पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या माळकरी असल्यामुळे माझा पैसा कुठल्याही प्रकारे फालतू खर्च न होता तो प्रत्येक पैसा मी थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारे मी जमिनी घेत गेलो 25-30 वर्षापासून. आणि त्या जमिनींच्या माध्यमातून तिथं मग त्यावेळेला नारायणराव पवारांचे विरोधक जे होते त्या लोकांनी मग तिथं नारायणराव पवार स्वर्गवासी झाल्याच्या नंतर मला त्रास देण्याच्या उद्देशाने सत्ता हातात आल्याच्या नंतर मला त्रास देण्याचा त्यांनी उपयोग केला आणि त्या माध्यमातून माझ्यावर अनेक खोट्या केसेस त्यांनी नोंदवल्या. आणि मग वळसे पाटील साहेब असोत की पोलीस कमिशनर, पोलीस आयुक्त असोत की अनेक जे सामाजिक काम करणारे मोठमोठे लोक आहेत, ह्या लोकांच्या मदतीने मला तिथं मग त्यांच्या चौकशी झाली. त्यांनी 1 दिवसासाठी खोटा माझ्यावर 7-12 बनवून माझ्यावर खोट्या केसेस नोंदवल्या गेल्या. आणि अशा प्रकारच्या त्या खोट्या केसेसच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला वरिष्ठांच्या निदर्शनात आलं की यांच्यावर खोट्या केसेस नोंदवल्या गेल्या, त्यावेळेला आमच्या कोल्हापूर भागातले जे IG आहेत तिकडचे, त्यांनी सदर बाबतीत माझी पूर्ण चौकशी करून सगळ्या फायली बघून त्या सगळ्या केसेस त्यांनी
त्या पोलिसांना निदर्शनात आणलं की खऱ्या असतील तर तुम्ही त्या क्लिअर करा, खोट्या असतील तर त्या चार्जशीट त्यांच्या विरुद्ध दाखल करा, खऱ्या असतील तर त्यांना चार्जशीटमधून त्यांना बाहेर काढा, अशा प्रकारचे निर्देश दिले असताना मग त्या प्रकारे त्यांनी चौकशीमध्ये आम्ही त्या तिन्ही केसेसमध्ये खोटे ठरलो आणि त्याच्यामध्ये तक्रारदारावरच खोट्या तक्रारी दिल्यामुळं गुन्हे नोंदवण्याचे पोलिसांनी आदेश दिले. परंतु तिथं राजकीय लोकांनी आम्हाला एवढा त्रास दिला की माझ्या मुलालाही आणखीन खंडणीच्या आणखीन दुसऱ्या नवीन जर स्थानिक लेवलचं पोलीस स्टेशन त्याच्यावर येणार होतो पोलीस केसेस घेण्याचं त्यामुळं बंद झाल्यामुळं मग त्यांनी पुणे ग्रामीणचे जे SP मनोज लोहिया तिथं नवीन आले होते पुणे ग्रामीणला, त्यांना हाताशी धरून आणि तिथल्या आर्थिक शाखेचे जे बलराज लाजिले म्हणून तिथले होते PSI. त्यांनी PI त्यांनी त्यांना हाताशी धरून मनोज लोहिया साहेबांना आणि सांगितलं की जेवढ्या जमिनीतले व्यवहार आपल्याकडं ह्या भागामध्ये पुणे ग्रामीणमध्ये होतात त्या सगळ्या एक परिपत्रक काढायचे, एक कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्राच्या आधारावर त्यांनी 2 आल्याबरोबर ऑगस्टमध्ये ते जुलैमध्ये आले, ऑगस्टमध्ये ते परिपत्रक काढून जमिनीच्या बाबतीत जेवढे व्यवहार पुणे ग्रामीणमध्ये होतात तेवढे माझ्याकडे तुम्ही वळते करावे असे निर्देश स्थानिक पोलीस स्टेशन जे 200 गावं आहेत त्या सगळ्या गावांना आपलं 200 पोलीस स्टेशन ग्रामीण भागातले आहेत त्या सगळ्या पोलीस स्टेशनला देऊन ते सगळे त्या प्रकारे आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या अशा प्रकारचे केलं आणि त्या आर्थिक फायद्यातून माझ्या मुलावरही एक खोटा गुन्हा नोंदवला गेला आणि त्या गुन्ह्याशी 2004चं प्रकरण 2012 साली आणि तेही पोलिसांनी त्याच्यामध्ये फिर्यादी व्हावी सिव्हिल मॅटरमध्ये. हा एक अनकलनीय म्हणजे हा न समजणारा एक उपयोग फक्त पैसे घेण्यासाठी त्यांनी तो केला आणि त्याच्याकडनं 50 लाख रुपये घेतले आणि त्या माध्यमातून त्या 50 लाख रुपयाच्या माध्यमातून मुलाला आतमध्ये ठेवून घेतल्यानंतर मुलाने बाहेर आल्यावर असं सांगितलं की माझ्यावर अशा प्रकारे घटना घडली. मग त्याच्या मनाचं दहशत त्याला येरोडा पोलीस स्टेशन दाखवलं MBA केलेल्या मुलाला. निश्चित MBA करणारा मुलगा कधी खोटी प्रकरणं करत नाही हे मला माहिती आहे चांगल्या प्रकारे आणि मी समजू शकतो. परंतु त्यांनी त्याला येरोड्यामध्ये दाखवलं, 50 लाख रुपये घेतले, खोटा गुन्हा नोंदवला आणि तोही पोलिसांनी नोंदवला आणि अशा प्रकारे जे लोक पनवेलच्या भरत म्हात्रे ह्या बलराज लांजिले यांच्या मित्राच्या हॉटेलवर त्या पैसे सगळे घेतले गेले आणि त्या बाबतीतली तक्रार आम्ही अँटी करप्शन ब्युरोला आबांना केली. आबांनी ती चौकशी दिलेली आहे. त्या बाबतीमध्ये आजही चौकशी चालू आहे आणि अशा प्रकारची आणि त्याच्यामध्ये आम्ही 4 वेळा वारंवार आठवले साहेबांना बरोबर घेऊन आबांना भेटलो. मला एवढं माहिती आहे की चांगल्या माणसाकडं जर एखाद्या माणसानी खरोखरच गुन्हा केला असेल तर आबांकडे 4 वेळा न्याय मागण्यासाठी जात नाही आणि आम्ही 4 वेळा मुलासह त्यांच्याकडे गेलो, वळसे पाटील साहेबांकडे गेलो, IG साहेबांकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की याच्यावर निश्चित चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यातून तुमच्यावर असणारे आरोप आहे हे त्याची आम्ही चौकशी करून तुम्हाला त्याच्यातून निर्दोष करण्याचा प्रयत्न करू आणि त्याची चौकशी आमची चालू आहे आणि आजही 1.5 वर्ष झालं त्याची आजही चौकशी चालू आहे आणि ती चौकशी लवकरात लवकर यांनी मी IG साहेबांना सांगितलं की साहेब खरोखरच तुम्ही जो माणूस समाजकार्य करत असताना जो समाजाची सेवा करतो आणि तो एवढं समाजासाठी करत असताना हे खोटं काम करणार नाही. तो पण 2004चा आहे आणि त्या मुलाचा 2004चा नवीन प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये आर्किटेक्टनी किंवा काय केलं आणि तोच आर्किटेक्ट त्या बलराज लांजिलेचा, तोच आर्किटेक्ट माझ्या मुलाचा आणि तोच आर्किटेक्ट आणखी एक अशाच प्रकारची तक्रार झाली. तोही आर्किटेक्ट बलराज लांजिलेकडे तक्रार गेलेली असताना त्याच्यामध्ये कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाही केली. माझ्या मुलावरच त्या आर्किटेक्टला बाजूला ठेवून मुलावर फक्त आर्किटेक्टच्या माध्यमातून त्यांनी पैसे काढण्याच्या उद्देशाने ती केस नोंदवली आणि नंतर 50 लाख रुपये घेतल्यावर मग आर्किटेक्टला त्यांनी गुन्हेगार नंतर चौकशीमध्ये ठरवला असं दाखवण्याचं तारतम्य त्याने केलं. वास्तविक पाहता कुठल्याही तक्रारदाराकडं पोलीस अधिकाऱ्याकडं जर त्याचाच जर आर्किटेक्ट तो असेल आणि त्याच्याकडे अशाच प्रकारची आणखी एक दुसरी तक्रार आलेली असेल तर तिसरी तक्रार निश्चित त्यांनी चौकशी कामी घेऊ नये हे एक तारतम्य त्या SPनी आणि त्यांनी बाळगायला हवे होतं. परंतु त्यांचा उद्देश एकच होता म्हणजे तो मोठा आहे, गब्बर आहे, त्याच्याकडून पैसे काढण्यासाठीच त्यांनी ती केस नोंदवली हे याच्यावरून सिद्ध होतं. आणि वास्तविक पाहता सिव्हिल मॅटरमध्ये कधीही पोलीस तक्रारदार होत नाहीत हे माझ्याकडे परिपत्रक पोलिसांचं आहे आणि त्या परिपत्रकाच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो की खरोखरच अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्याचे आदेश त्याच्यावर नसतानाही अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला गेला आहे आणि त्याच्यामध्ये
बेकायदेशीर दारू धंदे, जुगार क्लब, व्यवसाय आणि नार्कोटिक्स यांना अपघात यांच्यावरच पोलीस फिर्यादी होऊ शकतात. परंतु ह्या सिव्हिल मॅटर असतानाही फक्त पोलीसच पैसे फिर्यादी. घेण्याच्या उद्देशानेच पोलीस तक्रारदार फिर्यादी झाले. आणि हे तिघही शशिकांत चव्हाण यांनी अशाच प्रकारे एक माणसाकडून मंचरमध्ये असेच पैसे उकळल्याच्या ह्याच्यातून तो विष पिऊन त्याने आत्महत्या केली. ती केस देव रोड पोलीस स्टेशनला आपलं भोसरी न्यायालयामध्ये आजही चालू आहे. परंतु त्यांनी ते सेटलमेंट करून घेतली. अशाच प्रकारे पंचमुखकडनंही पैसे बलराज लांजेने लोणावळ्याच्या एका प्रकरणातून घेताना त्यांनी आत्महत्या केली. अशा प्रकारची घटना ह्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये घडतात. परंतु वरिष्ठांच्या निदर्शनात कागदपत्र व्यवस्थित हे जुळवाजुळवीचे करून खोटे कागदपत्र दाखल करून मी खूप चांगला आहे असं भासवण्याचा प्रयत्न करून अशा अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे आमच्या मुलाला त्रास दिला आणि आम्हालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्या केसेस आजही मी तुम्हाला दाखवतो की खरोखरच त्या सगळ्या केसेस खोट्या ठरलेल्या आहेत. आणि तशा प्रकारचं निदर्शनात मी दाखवतो आपल्याला की ह्यामध्ये आरोपी या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले. आणि तो गुन्हा 1 दिवसासाठी 7/12 बनवला होता आणि दुसऱ्या दिवशी तो 7/12 परत चेंज करण्यात आला. अशा प्रकारे तो त्याच्यामध्ये विषय तो आहे. देवावरही संकट येतात का ही मला माहीत नाही. पण मी काल दिवसभर पोपट शेठ बरोबर होतो. त्यांची ही सगळी बाजू मी ऐकत होतो. ते फार कळकळीने हे सांगत होते की मी एवढं समाजकारण करतो तर माझे दुश्मन असतात, पण दुश्मनी ही माझ्याशी करा, माझ्या मुलांना डिस्टर्ब करू नका, जेव्हा त्यांनी काही केलं नाही. आपण यांच्यावर झालेले गुन्हे आणि यांच्यावर झालेले अन्याय याच्यावर आपण एक सेपरेट एपिसोड करणारच आहोत. मुंबई 24 यांच्या पाठीशी निश्चितच उभी राहणार. आणि SP मनोज लोहिया पुण्याचे आणि बलराज लांजिले हे जे PI आहेत सध्या, त्यांनी कसं प्रकारे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केला हा आपण दाखवण्याचा प्रयत्न जरूर करू. वेळ झाली पुन्हा एका ब्रेकची. पाहत राहा मुंबई 24. रत्न और गहनों के सबसे बड़े व्यापारी सुवर्ण स्पर्श, जहां आप मुफ्त ज्योतिष सलाह के साथ ही खरीद सकते हैं वाजिब दाम पर रत्न और गहने. जी हां, ग्रह दोषों से बचने के लिए या जीवन की किसी भी समस्या के समाधान के लिए पहनिए सुवर्ण स्पर्श के रत्न और जीवन में सुख और सफलता का अनुभव कीजिए. और अगर 30 दिनों में कार्य सिद्धि ना हो तो 100% मनी बैक गारंटी. 100% आपको मनी बैक गारंटी कंपनी ने रखी है, तो आप इसका लाभ जरूर लीजिए, क्योंकि रिस्क आपको किधर भी नहीं है. अगर आपको प्रॉब्लम का सॉल्यूशंस मिला तो बहुत अच्छी बात है, नहीं तो आपका पैसा वापस मिलने ही वाला है. तो आप सुवर्ण स्पर्श पे पूरा 100% यकीन कर सकते हैं और सुवर्ण स्पर्श से जेमस्टोन्स बाइंग करके आप अपना प्रॉब्लम्स सॉल्व कर सकते हैं. तो आज ही पधारे नजदीकी सुवर्ण स्पर्श शोरूम में. मुंबई में सुवर्ण स्पर्श के 30 से भी ज्यादा शोरूम. अगर कोई समस्या हो तो अभी संपर्क करें 9773999483 या 9619514222 पर, या फिर आप हमारी वेबसाइट पर भी संपर्क कर सकते हैं www.suvarnaspарsh.com. रत्न और गहनों के सबसे बड़े व्यापारी सुवर्ण स्पर्श. Spiker Deers for men and women.
अग्नि। यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है। बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉगिन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. पोपट शेठ ब्रेकमध्ये आधी जाण्याच्या अगोदर थोडेसे इमोशनल झाले. त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे आणि जो त्यांच्यावर पूर्ण त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर संकट आली आहेत त्याच्यावर ते मात करणारच. मुंबई 24 त्यांच्या पाठीशी उभे राहणार. पण आज आपला हा विषय नाही. आपला विषय उद्या 6 डिसेंबरसाठी आहे. त्यांच्यावर जी आलेली संकट आहेत आणि त्यांच्यावर जो झालेला अन्याय तो आम्ही मुंबई 24 वेगळ्या एका एपिसोडमध्ये कव्हर करणार. हे आम्ही आधी जाहीर केलेलं आहे. पोपट शेठ, उद्या 6 डिसेंबर तुम्हाला फार मोठा दिवस. याची तयारी कशी झाली? म्हणजे तुम्ही आता काही महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं लोक येणार आहेत, त्याची काही जबाबदारी आठवले साहेबांनी तुमच्यावर दिली आहे का? निश्चितच, कारण मी महाराष्ट्राचा व्यापारी आघाडीचा अध्यक्ष असल्यामुळं आणि प्रमुख कमिटीमध्ये असल्यामुळं आमचे ह्या विषयावर किंवा उद्या जे काही 6 डिसेंबरचा जो महानिर्वाण दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, त्या बाबतीमध्ये तिथं आज इंदू मिलची जी जागा आपल्याला 12.5 एकर मिळाली आहे, तर सरकार त्या गोष्टीमध्ये नेहमी मागे पुढे करत कुठलाही निर्णय ताबडतोब घेतला जात नाही आणि तो निर्णय त्याप्रमाणे फॉलोअप होत नाही. आणि म्हणून आज 1 वर्ष झालं डिक्लेअर होऊन, तर फक्त आज त्यांनी डिक्लेअर केलं की बुवा इथं ते स्मारक बांधावं किंवा टेंडर घ्यावी. म्हणजे 1 वर्षामध्ये एक विषय जर आला तर मला वाटतं की असं जर केलं तर 50 वर्षातही स्मारक होणार नाही. मग त्याच्यासाठी की आठवले साहेबांनी हे ठरवलं की बुवा भूमिपूजन आपण करूया, नाही तर सरकारने भूमिपूजन करावं, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि लवकरात लवकर मार्ग चालू करावा. मग त्याप्रमाणे उद्या जो 6 डिसेंबरचा कार्यक्रम आहे त्या 6 डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये आम्ही नक्की ठरवलंय की भूमिपूजन करावं सकाळी लवकर. आणि भूमिपूजन या सरकार जर करत नाही तर आम्ही करायचं, मिलमध्ये आतमध्ये घुसायचं आणि जे आंदोलन करायचं त्या आंदोलनाच्या माध्यमातून काही जरी घटना घडली तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. परंतु जनतेला ते स्मारक लवकरात लवकर व्हावं म्हणून उद्या जो महानिर्वाण दिवस आहे त्या दिवशी तिथं भूमिपूजन व्हावं ही आमची आठवले साहेबांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आणि सर्व जनतेची ही प्रामुख्याने इच्छा आहे. तुम्ही रिपाई पक्षामध्ये खूप वर्षांपासून आहात, आठवले साहेबांबरोबर पण खूप वर्षांपासून आहात. मी एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतोय. एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला याचं उत्तर द्यावं याची अपेक्षा करतो. रिपाई पक्षातले दोष पण काही आहेत आणि रिपाई पक्षांचं काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत, काही प्लस पॉईंट्स आहेत. प्लस पॉईंट्स आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तुम्ही कसे जनसागरांना मदत करतात, सगळं सोशल कामं कसे करतात. आम्हाला तुमच्याकडनं तुम्हाला काय वाटतं की या त्रुटी जर सुधारल्यात तर रिपाई हा नंबर 1 पक्ष होईल? त्या त्रुटींबद्दल थोडं सांगा. वास्तविक पाहता खरोखर जर पाहिलं तर गेल्या 65 वर्षामध्ये 5 वर्ष बीजेपीने सत्ता भोगली, 60 वर्ष काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता आहे. परंतु नेहमी दलित समाज हा आणि मुस्लिम समाज
हे दोन्ही समाज काँग्रेसच्याच बाजूने मतदान करत आलेला आहे. तर ह्याला कारण एकच की फक्त आश्वासनं यांनी गरीब लोकांनी ऐकायची आणि आश्वासनावर जगायचं, परंतु घरातली परिस्थिती निश्चित सुधरत नाहीये त्याच्यामुळं आश्वासन आहे. मग यांना दोन गोष्टी पाहिजेत. एक, राहणीमान त्यांचं उंचवलं पाहिजे, म्हणजे झोपडपट्टीतून काढून त्यांना बिल्डिंगमध्ये दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना विदाऊट फीजचं शिक्षण दिलं पाहिजे. कुठल्याही कॉलेजला त्यांना ॲडमिशन मिळायला पाहिजे आणि त्यांचं उच्च शिक्षित केल्याच्या नंतर आपोआपच तो समाज मोठा होऊ शकतो. परंतु जोपर्यंत त्यांना शिक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांचा अशिक्षितपणाचा फायदा फक्त हे सरकार घेत आहे. त्याच्यामुळं ह्याच लोक गरजवंत आहेत. त्यांच्याकडं अनेक प्रकारच्या गरजा त्यांच्या वाढलेल्या आहेत आणि त्या गरजा दूर नाही होत. म्हणून आठवले साहेबांच्या माध्यमातून आठवले साहेबांना वाटतं की ह्या गरजा मी माझ्या माध्यमात ह्या लोकांना बरोबर घेऊन दूर कराव्यात. आठवले साहेब निश्चितच लोकांच्या गरजा दूर करतात. म्हणून आज जे काही दलित लोक आहे तो 40 पार्ट्या होऊनही आठवले साहेबांच्या मागं 90% समाज आहे. म्हणजे मला असं वाटतं शिक्षण हा तुमच्या प्रथम तुम्हाला ते प्रायोरिटी. पण मला अजून एक त्रुटी त्यात आढळते, मी मोकळेपणे आठवले साहेब पण बघत असतील सांगतो. तुमच्या लोकांची दुसरी फळी तयार नाही नेत्यांची. हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला वाटत नाही का हे कुठे ना कुठे तुम्हाला तयार करण्याचं, तर कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचं एक आता दृष्टिकोन ठेवला पाहिजे रिपाईने? साहेबांना निश्चित वाटतं की जे नेते आहेत त्या नेत्यांच्या मागे जनता असावी. हो. परंतु त्याच्यामध्ये थोडासा शिस्तपणा आणणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की इथून पुढे आठवले साहेब आणि जे अविनाश मातेकर असोत किंवा अर्जुन डांगळे साहेब असोत किंवा अनेक कार्यकर्ते जे काय त्यांच्याबरोबर वरिष्ठ आहेत यांना ते हाताशी घेऊन निश्चित त्याची जी फळी आहे ती व्यवस्थित तयार करतील. आणि जशी शिवसेनेमध्ये शिस्त आहे ती शिस्त पक्षामध्ये आल्याच्या नंतर हा पक्ष निश्चित चांगल्या प्रकारे वाढीला लागेल अशी ही कारण मी त्यांची इच्छा आहे. तुमच्यासारखे लोक पुढे येऊन एवढं समाजकारण करतात, तर का नाही तुम्हाला एक सेकंड फळीतले जे नेते तयार होत असतात तर तुमच्या लोकांसारख्यांना तिथे प्लेस केलं पाहिजे रिपाईनी? आता मला असं वाटतं पण तुम्ही आठवले साहेब शिवसेना आणि बीजेपीच्या महायुतीमध्ये आहेत. आता महायुतीमध्ये म्हणल्याच्या नंतर मी प्रथम जास्तीत जास्त जवळीक होतो शिवसेनेशी, कारण त्या माध्यमात तिथं आमदार शिवसेनेचे, नगरसेवक शिवसेनेचे आणि त्या ठिकाणी मी आज एवढी मदत करत आलेलो आहे प्रत्येक गोष्टीला समाजासाठी. तर तर तिथं कशी सिस्टम आहे की 4 चाळी म्हणून एक गट प्रमुख असतो आणि 7 गट प्रमुखांचा एक उपशाखा प्रमुख असतो, 7 उपशाखा प्रमुखांचा एक शाखा प्रमुख असतो आणि तशाच महिलाही गटप्रमुख, महिलाही उपशाखा प्रमुख आणि महिलाही शाखा प्रमुख आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यावर विभाग प्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या वरती उपनेते, उपनेतेच्या वरती नेते, नेतेच्या नंतर बाळासाहेब ठाकरे साहेब होते आणि आता उद्धवजी त्या ठिकाणी आहेत. अशी जी फळी आहे त्या प्रकारे आपली ही फळी तयार करणं आवश्यक आहे, जेणेकरून सगळ्यांना महत्त्व मिळेल आणि जेणेकरून जी ताकद घरापासून चालू होते, जी एक सर्वसाधारण मुंबईत राहणाऱ्या रहिवाशाची किंवा गावी राहणाऱ्या एक शेतकऱ्याची होते, तर शिक्षणापासून तर त्याच्या जन्मापासून तर त्याचं शिक्षण, शिक्षणाच्या नंतर त्याचं लग्न. शिक्षण, डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि दुसरी फळी तयार करणं, हे रिपाईचे काही आम्ही त्रुटी बघितल्या. आता आठवले साहेबांना तुम्ही 20 वर्ष झाले ओळखता, त्यांच्याबद्दल आम्हाला काही गमती जमती सांगा. म्हणजे आठवले साहेबांची एक बोलण्याची शैली वेगळी आहे, तर ते इतर नेत्यांशी किंवा पत्रकारांशी फार मनमोकळ्याने बोलतात, पण ते तुमच्यासारख्या जवळच्या मित्रांशी वेगळ्या तरीकेने बोलतात. त्यांची काही आम्हाला चांगल्या आठवणी सांगा. त्यांच्या आठवणी अशा आहेत, एखादा किस्सा सांगा. हा, कुठलाही कार्यकर्ता आला आणि कार्यकर्ता आल्याच्या नंतर बोला काही काम आहे तर त्याला बोलवा रे, मग त्याला वेटिंगला नाही ठेवते, बोलवा रे. आम्ही जरी बसलेलो असलो तरी बोलवणार आणि बोलवल्यानंतर काय काम आहे त्याचं, अरे असं असं आहे, अरे काय त्या याचं त्याला ऍडमिशन भेटत नाही, एक काम कर फोन लावून द्या. मग फोन लावून दिला का लगेच ते फोन करून सांगतात. मग तो कार्यकर्ता खरोखरच जे काही अधिकारी आहेत आजही प्रामाणिकपणाने जनतेसाठी काम करणारे, तसे कामं बिगर पैशामध्ये ज्यांना अनेक प्रकारे जास्तीत जास्त पैसे मोजावे लागतील, परंतु साहेबांच्या माध्यमातून ती बिगर पैशामध्ये कामं निश्चित होतात. आणि विशेष बाबमध्ये त्यांच्याबरोबर राहण्यामुळं की ते प्रत्येकाला काय सुखदुःख आहे
माझ्याकडे बघितलं, एखाद्या ठिकाणी जेवायला जर गेलं तर मी माळकरी असल्यानंतर मग ते सगळं त्यांचं नॉनव्हेज चालतं सगळ्यांना, जवळजवळ 90 नाही 95%, 98% लोक नॉनव्हेज खातात. माझ्याकडे बघणार आणि त्या वेटरला सांगणार यांना काय पाहिजे ना ते व्हेजिटेरियन तिथे त्यांना त्या बसून द्या, अशा प्रकारचे. मग सगळे हसतात, अरे म्हणले तुमच्याकडे माळकरी पण आहे का? म्हणजे अशा प्रकारे ते काय म्हणतात की माझ्याबरोबर माळकरी नाहीये, माझ्याबरोबर ब्राह्मण पण आहेत, जोशी पण आहे, पांडे पण आहेत, तिवारी पण आहेत. मग अशा प्रकारचे जे असणारे जे लोक आहेत आमचे, ते लोक निश्चितप्रमाणे मग ते त्या विषयावर चर्चा चालतात. आणि अनेक कार्यकर्त्यांच्या काय दुःख सुख आणि एवढ्यापासून की त्यांच्या बारशापासून एक एवढा मोठा नेता लक्ष असतं, ही मोठी बाब आहे. बोलता बोलता मला एक त्रुटी अजून लक्षात आली. आज कोणताही कार्यकर्ता उठतो छोटासा आणि तो रामदासजींना अगदी त्या छोट्याशा उद्घाटनाला घेऊन जातो. एक राष्ट्रीय नेता आहे. आज रामदास आठवले एक राष्ट्रीय नेते. तुम्ही एखादं छोटंसं उद्घाटनाला जाऊ नये हे आम्हा काही पत्रकारांना मोजके जे त्यांच्या जवळचे आहेत त्यांना वाटत असतं. ते तुम्हाला कधी जाणवलं का हो की एक स्टेटस असतं? नाही, मला निश्चित त्या प्रकारचं वाटतं चांगल्या प्रकारे की साहेबांनी अमुकच कार्यक्रम अमुक भागामध्ये अमुकच टायमात केले पाहिजे, दौरे केले. जसे उद्धवजींचे होता, मुंडे साहेबांचे होता, त्याप्रमाणे दौरे त्यांनी आणि ते निश्चित त्या योग्यतेच्या पेक्षा पुढच्या आहे. आज हे मुंडे साहेब असोत त्यांच्या बरोबरचे आहेत, परंतु उद्धवजी तर निश्चित त्यांच्यापेक्षा, परंतु त्यांच्याकडे जे राहणीमान आहे, जी शिस्त आहे, त्या शिस्तीच्या माध्यमातून बाकीचे सगळे लोक जसे राजसाहेब चालतात किंवा उद्धवजी चालतात किंवा आमचे पवार साहेब चालतात, शरद पवार असो की आमचे वळसे पाटील साहेब असो, अशाही लोकांच्या माध्यमातून अनेक लोक हे कामं करतात. आणि ह्या लोक निश्चित त्यांच्याकडे गेलेल्या सुनील प्रभू असो, कीर्तिकर साहेब असो, खरोखर कुठल्याही पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा माणूस अशा लोकांकडे गेल्याच्या नंतर हे लोक निश्चित त्या लोकांना कुठल्या पक्षातून आला, कुठल्या तू जातीचा आहे, कुठल्या तू गावचा आहे आणि तुझी अडचण माझ्याकडून होऊ शकत नाही हे न बोलणाऱ्या व्यक्ती. म्हणजे मी जवळ गेल्याच्या नंतर डायरेक्ट पवार साहेबांना भेटलो, माझ्यावर काही गोष्टी घडल्या त्याच्या बाबतीत त्यांच्या निदर्शनात मला पवार साहेबांनी, मी चांगला एक शेतकरी ऊस उत्पन्न करणाऱ्यापैकी होतो, मला त्यांनी प्रशस्तीपत्रक स्वतः दिलं. वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की ह्या एक चांगले सुधारित आपल्या भागातले व्यापारी आणि शेतकरी आहेत, यांना पोलिसांनी सहकार्य करावं असं वळसे पाटील साहेबांनी सुद्धा पत्रक मला दिलेलं आहे. आणि तसेच आबाही चांगले आहेत, परंतु खालचे काही अधिकारी जर ऐकत नसतील तर आबाचंही त्यांच्या पुढे चालत नाही, हे निश्चित आहे, हे मी समजू शकतो. तुम्ही आज एवढे 65 साल पण 2013 पर्यंत आम्हाला तुमचा प्रवास सांगितला, तुम्ही खूप मोठे झाला त्याच्यात. तुम्हाला काही लोकांची साथ मिळाली असेल, कारण टीम शिवाय माणूस एकटा मोठा होत नाही कधी. निश्चित त्यात तुमची परिवार असतील, परिवारातले काही मंडळी असतील किंवा तुमचा पीए पण असू शकतो जो तुमच्याबरोबर, किंवा ड्रायव्हर असू शकतो जो 35 वर्षापासून आहे. त्या लोकांबद्दल जरा आम्हाला सांगा की हे माझे अमुक लोक आहेत ज्यांच्यामुळे मी वास्तविक पाहताना मग तो आज जरी माझ्याकडे कोणी एखादा माणूस आला आणि मला माहिती आहे की बुवा त्याला खूप आज आपली मदत करण्याची गरज आहे, एखादा आजारी आहे, तर मग हे सुनील प्रभू साहेबांच्या माध्यमातून काही मोठ्या ज्या लोकांच्या माध्यमातून माझ्या ओळखी झाल्या आहेत, मग केम असो, जे हॉस्पिटल असो, नायर हॉस्पिटल असो किंवा भगवती हॉस्पिटल असो, मग अशा प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये जिथं ज्या जो रुग्ण जातो त्या अधिकाऱ्याचे जे डीन आहेत त्या डीन साहेबांबरोबर बोलायचं, डायरेक्ट मग ते डीन त्यांना त्या प्रकारची ट्रीटमेंट देतात की ज्या प्रकारे त्यांच्या अडीअडचणी असतात त्या समजून घेतात. अन्यथा त्या ठिकाणी जाणं आणि पोहोचणं आणि त्यांना त्या सुविधा देणं खूपच अवघड असतं. म्हणून तो कार्यकर्ता मग 10 ठिकाणी सांगतो. मला मग अशा प्रकारचे अनेक, प्रवीण बांगर याच्यामध्ये आहेत केममध्ये, माझा फोन गेला की लगेच ते कुठे ते माणसांना पाठवून द्या माझ्याकडे. म्हणजे असे तुमच्यासारखे काही लोक आहेत, जे होतकरू लोक आहेत, त्यांना निश्चित वाटतं की समाजाची सेवा करायला पाहिजे. त्याच्यापैकी अनेक पोलीस अधिकारीही तसे आहेत. आज तुमचे रामाराव पवार असो, सुनील पारसकर आहेत, तुमचे आयजी तुकाराम चव्हाण जे पुण्याचे आयजी आहेत, असे अनेक अधिकारी आहेत की त्या अधिकाऱ्यांना, दिगावकर साहेब होते, परत तुमचे सोळुंके साहेब होते, असे अनेक अधिकाऱ्यांना मी जवळून पाहिलेले, त्यांच्याकडे माझ्या अडचणी नेल्या आहेत, समाजाच्या अडचणी पाठवल्या, परंतु प्रामाणिकपणाने त्या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत. म्हणून मला काही डिपार्टमेंटमधल्या काही अधिकाऱ्यांचा मान सन्मान, सत्यपाल सिंग साहेबांकडे मी गेलो, त्यांनी सांगितलं, व्यंकटेशन साहेबांकडे गेलो, त्यांनी त्याच प्रकारे म्हणजे मदत केलेली आहे लोकांसाठी. आणि निश्चित चांगल्या माणसांनाही मदत करणारे अधिकारी आज आहेत, हे मला
जवळून मी पाहिलेले त्यापैकी आजचे जे DG संजीव दयाळ साहेब आहेत त्यापैकी एक आहे. साहेब, उद्या 6 डिसेंबर आमच्या दलित जनताला, जे तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणार आहेत, त्यांना तुम्ही कॅमेरामध्ये बघून एक मेसेज द्यावा की त्यांनी काय केलं पाहिजे मुंबईत उद्या सकाळपासून शिस्तात वागलं पाहिजे. तुम्हाला जे सांगायचं मला वाटतं मी सर्व आंबेडकर प्रेमी लोकांना एवढं निवेदन करतो की त्या जनतेने आज प्रथम तर आंबेडकरांना मानणारे, देशाची घटना बनवणारे, म्हणजे प्रत्येक माणसाच्या आत्म्यामध्ये असणारी ती व्यक्ती जर आहे, भले त्यांना मानू अगर न मानू, परंतु त्यांच्या घटनेवरच तो माणूस आजपर्यंत तो परिवार जगत आलेला आहे 1947 पासून, आणि आजही इथूनही पुढे ते जगणार आहे. तर त्यांना सगळ्यांनी मानायला पाहिजे. हा प्रथम माझा उपदेश जनतेला आहे, महाराष्ट्रातल्या किंवा जगातल्या जनतेला. आणि जगातले अनेक जाती धर्माचे लोक बाबासाहेबांना मानणारे आहेत. त्यांनी समाजाला जे काही कायदे बनवलेले आहेत त्या, आणि माणसाची रचना, जगण्याची रचना कशी असावी हे कायदे बनवले. परंतु आणि त्या माध्यमातून आजही जे काँग्रेसची सत्ता असो किंवा अनेक पक्षांची सत्ता असो, त्या सत्तेंनी ह्या दलित समाजाला वर कसे येईल, ह्या दलित समाजाची सेवा घडवून त्यांचं राहणीमान कसं सुधरेल, त्यांना शिक्षण कसं मिळेल, अशा प्रकारचा मार्ग देऊन तरच हे निर्वाण दिन त्यांनी आज साजरा होईल अशी मी एक अपेक्षा करतो. आणि जनतेकडून मी एक अपेक्षा करतो की लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांचं जे 12.5 एकर इंदू मिलची जागा मिळाली आहे त्याच्यामध्ये लवकरात लवकर त्यांचं स्मारक व्हावा अशी इच्छा, आणि असा जो सपोर्ट जे आमचे रामदास आठवले साहेब आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहून ती ताकद त्यांना देऊन मग सगळे जाती धर्माच्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं ही माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे. या होत्या काही RPI मधल्या त्रुटी. आता आपण पोपट शेटकडे परत विषय वळवूया. पोपट शेट, तुम्ही शिवम रिअल्टीज म्हणून किंवा शिवम डेव्हलपर्स म्हणून तुमचं काम ओळखलं जातं. SRA मधले तुम्ही काही कामं पण करतात. मुंबईमध्ये, पुण्यात, चाकणमध्ये तुम्ही खूप डेव्हलपमेंट केलेली आहे. त्याबद्दल आमच्या लोकांना सांगा. अजून नंबर 2, तुम्ही कोकण महोत्सव, दहीहंड्या असे काही सामाजिक कार्यक्रम पण घेता. ह्याबद्दल आमच्या प्रेक्षक तुमच्याकडनं जाणून घेण्यास उत्सुकता. वास्तविकता ज्या वेळेला माणूस राजकारणात येतो किंवा समाजकारण करत असताना समाजाला आवडणाऱ्या काही बाबी असतात. समाजाला एंटरटेनमेंट करणं, समाजाला एक त्या माध्यमातून समोर जाऊन समाजाला चांगला मार्ग दाखवणं, शिक्षण असो, राहणीमान असो किंवा त्याच्या अडीअडचणी असो, त्या कशा दूर होतील. एकत्र आल्याशिवाय प्रत्येकाच्या अडीअडचणी समजत नाही. म्हणून मी लोकांना दीपावलीच्या वेळेला गेल्या वर्षी कोकण महोत्सव, जेणेकरून लोकांनी दीपावली चांगल्या प्रकारे स्वस्त आणि मस्त चांगल्या प्रकारे आणि सर्व वेगवेगळ्या भागातून येणारे जे काही गोष्टी त्या बनवलेल्या असतात कोकणातल्या, त्या सगळ्या कोकणातल्या गोष्टी, ते बाजार, मार्केट त्याप्रमाणे बनवलं, महोत्सव केला. आणि त्याच प्रकारे दहीहंडी हा लोकांना शरीर सौष्ठव किंवा आणखीन अनेक प्रकारची त्या माध्यमातून लोकांना मदत होते. शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्याच्यावर प्रचार करतो की लोकांनी चांगलं कसं वागलं पाहिजे, भ्रष्टाचार कमी कसा झाला पाहिजे, भ्रष्टाचार कुठून चालू होतो, ह्या सगळ्या मार्ग जर जनतेमध्ये समोर आणायचे जर असेल आणि जनतेला जर आपल्याला थोडंसं संबोधित चांगलं करायचं असेल तर अशा गणेशोत्सव असो, दहीहंडी असो किंवा नवरात्री असो, अशा माध्यमातून आपण पुढे जाऊन त्या लोकांना प्रोत्साहित करून त्यांना त्या प्रकारचे उपदेश देणे आणि त्या माध्यमातून दहीहंडीचे कार्यक्रम घेणे किंवा याच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून आवड निर्माण करण्यासाठी पक्षाच्या पुस्तकं छापली होती. 11,000 वह्या छापल्या. त्यांच्या माध्यमातून आपण मुलांना वह्या, नोटबुक्स आणि कंपास पेट्या आणि त्याचप्रमाणे लोकांना चांगल्या माणसाच्या मागं कसं उभं राहावं, लोकांना ज्यांनी संरक्षण केलं असे जे विजय साळसकर होते, माझे फॅमिली मित्र होते आणि त्यांच्याही मागं मी उभा होतो आणि त्यांनी खरोखरच त्यांच्या याच्यातून मला अनेक गुंडांपासून संरक्षण जे मिळालं आणि मी जो आज मोठा झालो त्याच्यामध्ये त्यांचाही मोठा सहभाग आहे. तसेच आमचे इथले नारायणराव पवार असोत, आमदार, माजी आमदार किंवा दिलीप वळसे पाटील, शरद पवार साहेब असोत किंवा आबा असोत किंवा कीर्तिकर साहेब असोत, सुनील प्रभू असोत, असे अनेक नेते किंवा पोलीसवाले आहेत यांच्या माध्यमातून मी खरोखरच यांनी मला या गोष्टींमध्ये वेळोवेळी सहकार्य जे केलं आहे त्या सहकार्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. त्यामुळंच माझी ही ताकद आहे आणि त्यामुळं त्या माध्यमातून माझी जी समाजामध्ये एक वैभव तयार झालेला आहे
त्या माध्यमातून मी लोकांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतोय. मला पैसा हा माझा आता 2 नंबर आहे, माझा 1 नंबर फक्त समाजसेवा आहे. आणि द्विगणीमध्ये मुलं कामं करतात, चांगले शिक्षण असल्यामुळं ते त्यांच्या धंद्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये मी फक्त समाजाला कशा प्रकारे चांगलं पुढं आणता येईल, समाजाची सेवा कशी चांगल्या प्रकारे घडू शकेल म्हणून मी आठवले साहेब. शिवम डेव्हलपरच्या काही झालेली कामं, विकास कामे असतील किंवा तुम्ही बिल्डिंग वगैरे बांधलेली असतील, त्याबद्दल जरा आम्हाला सविस्तर माहिती द्या. मी 1987 साली बांद्र्याला प्रथम बिल्डिंगचं काम चालू केलं. माझ्याबरोबर गुजराती, मारवाडी सर्व समाजाचे लोक मिळून मिसळून राहिल्यामुळं मला याच्यामधली चालना मिळाली, त्याचा अभ्यास झाला किंवा त्या माध्यमातून मला त्याची माहिती मिळाली. आणि त्याप्रमाणे मी त्या लोकांना बरोबर घेऊन बांद्र्यामध्ये पहिली बिल्डिंग बनवली. त्याच्यानंतर मी 2000 साली डायरेक्ट मग मी पुण्याला काम चालू केलं. आणि पुण्याला शिवम डेव्हलपरच्या नावाने जो उद्योग चालू झाला, तिथं आज पुण्यामध्ये जे चाकण आणि पुणे, वाकड, औंध ह्या ठिकाणी माझी पिंपरी चिंचवड आणि ह्या ठिकाणी माझी जवळजवळ 20-25 बिल्डिंगी झाल्या. आणि त्या कायदेशीर आम्ही सगळ्या बिल्डिंगी, अनधिकृत नाही अधिकृत बिल्डिंगी केल्या आणि टाउन प्लॅनिंगच्या हिशोबाने सगळ्या केल्या. आणि त्यामध्ये आता घनवट प्लाझा म्हणून चाकणमध्ये एक मॉल आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्स. त्याच्यामध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे, HDFC बँक आहे आणि अनेक कॉस्मॉस बँक आहे आणि अनेक अशा प्रकारचे छोटे मोठे धंदेवाले तिथं आहेत. आणि तिथं असा प्रोजेक्ट मी दिलेला आहे सर्वसाधारण लोकांना ग्रामीण ठिकाणी, की तिथं मिनरल पाणी, जे बिस्लरी पाणी ज्याला आपण बोलतो, ते मिनरल पाण्याचा प्लांट टाकून तिथं ग्रामीण ठिकाणी ती पण शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं त्या पाण्याची व्यवस्था करून त्या कॉम्प्लेक्समध्ये दिली. तिथे जवळजवळ 125 फ्लॅट बनवलेले आहेत आणि तिथं जवळजवळ 20 बिल्डिंग आम्ही बनवल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईलाही आता माझ्याकडं शिवम डेव्हलपरच्या नावाखाली आणि इथं आमची 1000 फ्लॅटची MMRDला 1000 फ्लॅट दिले आहेत. त्याचं काम आता चालू आहे. 16 माळ्याचे 2 टावर आजही उभे आहेत. पार्ल्यालाही त्याच माध्यमातून आपण 9 माळ्याचे 2 टावरपैकी 1 टावर तयार आहे, एक 6 माळ्यापर्यंत तयार आहे. अशा प्रकारे आता लवकरच आम्ही एक मोठं हॉस्पिटलचं उद्घाटन करत आहे 1 महिन्यामध्ये. आणि ते हॉस्पिटलचं उद्घाटन महानगरपालिकेचं, जिथं सर्वसाधारण दलित समाज, गोरगरीब समाज आजूबाजूला 1 किलोमीटरपर्यंत कुठलं हॉस्पिटल नाही आहे, अशा ठिकाणी त्या हॉस्पिटलचं नियोजन करत आहे. आणि ते दोन्ही मुलं माझी MBA असल्यामुळं मुंबईमध्ये एक मुलगा आणि पुण्यामध्ये एक मुलगा ते सांभाळतो. मुलगी डॉक्टर असल्यामुळं पुण्यामध्ये तिचं MRI सेंटर, रिसर्च सेंटर अशा प्रकारची ती ही कामं पाहत आहे. म्हणून मी समाधानी राहिल्यामुळंच मी राजकारणामध्ये आता सक्रिय करू शकतो. हे होते पोपटसेठ घानवट, ज्यांनी जमीन घेण्यापासून ते विकासक होईपर्यंत, ते समाजकारणापर्यंत त्यांनी आपापली बाजू मांडली. ती आम्हा लोकांना खूप आवडली. अपेक्षा करतो तुम्हालाही आवडलेली असेल. पोपटसेठ, आज तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला आमची शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.